हे बघा, अजिबात चिकट न होणारा मूग डाळीचा हलवा बनवायला तर एकदम सोपा आहे. चला तर मग लगेचच बनवूया. नमस्कार, सानिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अजिबात चिकट नसलेला मूग डाळीचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी भरून मूग डाळ घेतली आहे. आता ही डाळ आपल्याला 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे बघा, डाळ मी 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि एका चाळणीवर अशी पसरवून तिला निथळत ठेवली आहे. आता हिला अर्धा तास असंच ठेवून देऊया. हे बघा, अर्धा तास झालेला आहे आणि डाळ मस्त अशी कोरडी झालेली आहे. बघा, अजिबात हाताला अशी चिटकत नाही आहे. तिच्यातलं पाणी संपूर्ण निघून गेलं आहे. लगेचच भाजण्यासाठी घेऊया. आता डाळ भाजण्यासाठी गॅसवर कढई ठेवली. त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे. आता मंद आचेवर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. डाळ भाजताना गॅसची आच मोठी करायची नाही. जर गॅसची आच मोठी केली तर डाळ वरून भाजली जाईल आणि आतमध्ये तशीच कच्ची राहील. हे बघा, मंद आचेवर एक 5 ते 6 मिनटं झालेली आहेत आणि डाळ अशी बघा हलकीशी भाजली गेलेली आहे, पण अजून लाल झालेली नाही आहे आणि तिचा असा खमंग वास येत नाही आहे. अजून एक 5-6 मिनिट तिला भाजून घेऊया. हे बघ, परत एक 5-6 मिनटं झालेली आहेत आणि डाळीला बघा मस्त असा लाल रंग आलेला आहे आणि अशी खरपूस भाजलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे. हे बघा, डाळ थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तिला काढून घेतली. आता हिला मिक्सरमधून आपल्याला रवाळ अशी दळून घ्यायची. हे बघा, मिक्सरमधून आपण हिला एकदम बारीक पीठ दळून घेतलेलं नाही आहे, अशी थोडी भरभरीत दळून घेतली. थोडंसं असं रवाळ दळून घ्यायचं आहे. आता इथे मी एक छोटं पातेलं घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी 2.5 वाट्या पाणी घेतलं आहे. ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे. ज्या वाटीने आपण मूग डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला पाणी आणि साखर घ्यायची आहे. आता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये मी 10 ते 12 केशरच्या काड्या घातल्या. आता हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. आता साखर विरघळेल इतपत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. आता हे पातेलं मी दुसऱ्या गॅसवर ठेवून देते आणि ह्याच्यावर मी कढई ठेवली आहे. आता इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलं. ह्याच्यातलं आपल्याला तूप ह्या कढईमध्ये घालायचं आहे. पण अर्धी वाटी तूप घेतलं होतं, त्याच्यातलं 2 चमचे तूप आपण शिल्लक ठेवलं. बाकीचं सगळं ह्याच्यामध्ये घालून घेतलं. आता तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा बारीक रवा आणि 1 मोठा चमचा बेसन घालायचं आहे. रवा घातल्यामुळे बघा हलवा मस्त असा सळसळीत होतो, चिकट होत नाही आणि बेसनामुळे हलव्याला मस्त अशी चविष्ट चव येते. हलवा खमंग लागतो. आता ह्यांना 2-3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, रवा आणि बेसन आपण 2-3 मिनिट मंद आचेवर परतून घेतलं आहे आणि त्यांना बघा हलकासा असा तांबूस रंग आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दळून घेतलेली मूग डाळ घालायची. आता हे डाळीचं पीठसुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे. गॅसची आच मोठी करायची नाही आहे. आता मंद आचेवर ह्यालासुद्धा चांगलं खरपूस भाजून घेऊया. बघा, एक 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. हे पीठ थोडंसं भाजलं गेलं आहे, पण अजून त्याचा खमंग असा सुवास सुटलेला नाही आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचा आहे आणि परत मंद आचेवर आपल्याला 4 ते 5 मिनिट ह्याला भाजून घ्यायचं आहे. एकूण बघा 10 ते 12 मिनटं झालेली आहेत आणि घरभर असा ह्याचा सुगंध सुटलेला आहे. ह्याचा अर्थ आपलं पीठ असं चांगलं खमंग भाजलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखरेचं पाणी घालायचं आहे. गॅसची आच मंदच ठेवायची आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालताना थोडंसं घालायचं, कारण हातावर उडण्याची शक्यता असते, म्हणून एकदाच पाणी घालू नका. असं थोडं थोडं करून घाला आणि मिक्स करा. आता बघा, हे सगळं पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेते. तर सगळं पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलं. आपण बघा पाण्यामध्ये केशर घातलं, त्याच्यामुळे पाण्याला रंगसुद्धा छान आलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. अजिबात आपल्याला ह्याच्यामध्ये गाठी ठेवायच्या नाही आहेत. हे बघा, अशा गाठी चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत. आता आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे.
आणि तीसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, जर गाठी असतील तर असे त्या चमच्याने फोडून घ्या. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची आच मंदच ठेवायची आहे. मंद आचेवरच आपल्याला हे सगळं करायचं आहे. हे बघा, चांगलं मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिट ह्याला चांगली वाफ द्यायची आहे. हे बघा, एक 3-4 मिनटानंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि हे बघा मस्त असं फुललेलं आहे हलवा. आता ह्याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आता जे 2 चमचे तूप आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया. ह्या हलव्यासाठी ना तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त केलं तरीसुद्धा चालेल. जेवढं तूप घालाल तेवढा हलवा छान होतो. हे बघा, सगळं तूप ह्याच्यामध्ये घालून घेतलं. आता मंद आचेवरच आपल्याला एक 3-4 मिनिट ह्याला चांगलं असंच परतत राहायचं आहे. ही मुगाची डाळ बघा उग्र असते, मग असा हलवा चांगला परतून घेतला ना का तो वास पण निघून जातो आणि हलवा एकदम चविष्ट होतो. हे बघा, एक 3-4 मिनिट आपण ह्याला चांगलं असं परतून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता हलवा मस्त असा रवाळ दाणेदार झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही आहे बघा. आणि इथे मस्त आपला असा दाणेदार मूगडाळीचा हलवा तयार झालेला आहे. तर मग अशा प्रकारे आपला दाणेदार असा मूगडाळीचा हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाज किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.